नमस्कार. घरातील काम करत असताना आपल्याला भरपूर अडचणी येतात आणि या अडचणी सोडवायच्या असतील तर आपल्याकडे नवनवीन टिप्स अँड ट्रिक्स असायलाच हव्यात. त्यामुळे असाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर इथे आपली पहिली टिप आहे. त्यासाठी इथे मी कांदा आणि लसूणचा थोडासा पाचोळा घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तेजपत्ता. तेजपत्त्याची छान वाळलेली पानं आपल्याला घ्यायची आहेत. 4-5 पानं यामध्ये मी अशी टाकलेली आहे. इथे मी एक खराब स्टीलची प्लेट घेतलेली आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही मातीचं एखादं भांडं घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला 3-4 लवंग टाकायचे आहेत आणि यावरतीच मी अशा तेजपत्त्यावरती ठेवलेले आहेत या लवंग. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे कापूर आणि कापूर लवंगच्या बाजूलाच ठेवा आणि त्यानंतर आपण याला असं पेटवणार आहोत. घरामध्ये जर लहान मुलं असतील, वृद्ध माणसं असतील तर अजिबात घरामध्ये कोणतंही केमिकल वापरलं नाही पाहिजे, कारण की त्याचा दुष्परिणाम लवकर त्यांच्या शरीरावर होतो. तर त्यामुळे इथे मच्छर घालवण्यासाठी मी हा घरगुती उपाय घेऊन आलेली आहे. संध्याकाळच्या वेळी एकदा करा. घरामध्ये अजिबात एकही मच्छर दिसणार नाही. त्यासोबतच घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होईल. घरामधील जो कुबट दमट वास आहे तो निघून जातो. नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर फ्रेश होईल आणि एकही मच्छर चावणार नाही, कारण की मच्छर झाले की घरामध्ये आजार देखील खूप पसरतात. त्यामुळे आजच हा घरगुती उपाय करा आणि आवडला असेल तर शेअर करा. यानंतरची आपली टीप आहे पिलोसाठी. एखादं कुशन असो किंवा पिलो, त्याचं जे कव्हर असतं ते थोडंफार मोठं झालं की ते दिसायला व्यवस्थित असं दिसत नाही आणि आपल्याकडे जर शिलाई मशीन नसेल तर अशा वेळेस काय करायचं, त्यासाठी खूप छान ही ट्रिक मी सांगणार आहे, जेणेकरून एक डिझायनर असं पिलो कव्हर देखील तयार होईल. प्लेन जरी असेल तरीही आणि छान व्यवस्थित ह्या साईजचं हे असं बसेल. तर यामध्ये जी मी उशी टाकलेली आहे ती थोडीशी छोटी आहे. त्यामुळे हे जे पिलो कव्हर आहे ते असं व्यवस्थित वाटत नाही, टाईट बसत नाही. आता जरी हे थोडंसं व्यवस्थित वाटत असलं, थोड्या वेळानंतर काय होतं, यामध्ये अशा घड्या पडायला लागतात. तर हे असं होऊ नये यासाठी इथे आपल्याला बांगडी वापरायची आहे आणि पिलो कव्हरच्या आतमध्ये आपण ही बांगडी अशी टाकणार आहोत. अगदी सेंटरला ही मी बांगडी लावणार आहे. तुम्हाला जर समोरून ही अशी डिझाईन करायची नसेल आणि पिलो कव्हर टाईट करायचा असेल तर तुम्ही पिलोच्या मागच्या बाजूला ही डिझाईन करू शकता, जेणेकरून दिसणारही नाही आणि आपलं पिलो कव्हर खूप छान टाईट बसेल. तर पाहू शकता मी याला असं बांगडी व्यवस्थित ठेवून तिथे रबर लावलेला आहे. यामुळे खूप सुंदर हे असं छान डिझायनर पिलो कव्हर तयार होतं आणि खूप छान हे असं टाईट देखील बसलेलं आहे. म्हणजे इथे सुई दोरा किंवा अगदी सिलाई मशीन जरी नसेल तरी आपण पिलो कव्हर अशा प्रकारे टाईट करू शकतो. त्यासोबतच सिंपल डिझाईनचं पिलो कव्हर असं छान डिझायनर होतं, खूप सुंदर दिसतं. एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि हे रबर असं छान यावरती टाईट बसतं. थोडं रबर लूज असेल तर तुम्ही याला 2 वेळा यावरती असं लावा, जेणेकरून ते व्यवस्थित बसेल. आणि रबर नसेल तर तुम्ही एखादी दोरी देखील इथे बांधू शकता. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतरची आपली टीप आहे कात्रीसाठी. अशा प्रकारच्या कात्री ज्यांच्याकडे शिलाई मशीन असते त्यांच्याकडे खास करून जास्त असतात, किंवा नॉर्मल देखील आपण बऱ्याच वेळा ही ठेवतो, कारण की भरपूर घरामध्ये देखील कामी येते. तर अशी कात्री तुम्ही जर लोखंडाची घरामध्ये ठेवत असाल तर खूप लवकर यावरती गंज चढतो, हे तुम्ही पाहिलंच असेल. आणि यावरती गंज चढला की याची धार कमी होते, व्यवस्थित चालत नाही आणि ही लवकरच खराब होते, म्हणजे याची लाईफ लवकरच कमी होते. यासाठी एक कव्हर भेटतं, पण प्रत्येकाकडेच ते असेल की नाही सांगता येत नाही, किंवा तेवढे पैसे खर्च करण्यापेक्षा एक जुना सॉक्स वापरा. पाहू शकता एक जुना सॉक्स मी घेतलेला आहे आणि यामध्ये ही कात्री आपण अशी ठेवणार आहोत. जेव्हा काम नसेल त्यावेळेस अशा प्रकारे यामध्ये ठेवून द्या, जेणेकरून कात्री खराब होणार नाही, त्यावरती गंज चढणार नाही आणि याची जी धार आहे ती जशाला तशी राहते. कारण की हवेमध्ये अशी कात्री ठेवल्यामुळे त्याची धार देखील कमी होते, वापरली नाही तरीही, आणि परत परत धार लावायला पैसे देखील खर्च होतात. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही याला वाचवू शकता. यानंतरची आपली टीप आहे आय ड्रॉपच्या बॉटलसाठी किंवा कानामध्ये ज्या ड्रॉपसाठी बॉटल दिल्या जातात त्या बॉटलसाठी. या बॉटलला छिद्र नसतं, आपण ते घरी आल्यानंतर यावरती छिद्र पाडायचं असतं, कारण की यामधून 2-3 थेंब आपल्याला कानामध्ये किंवा डोळ्यामध्ये सोडायचे असतात. तर बरेच जण यामध्ये खूप मोठी चूक करतात की आपल्याकडे असणारी एखादी टोकदार वस्तू जसं की काटेपिन म्हणा, सुई म्हणा, त्याने यावरती छिद्र पाडतात आणि या वस्तू स्वच्छ नसतात, इकडे तिकडे अशाच पडलेल्या असतात. आणि कान म्हणा किंवा जसं नाक, डोळे खूप नाजूक हे अवयव आहेत आणि यांना जर इन्फेक्शन झालं तर खूप जास्त ते महागात पडू शकतं. तर तुम्ही म्हणाल मग यावरती आपण छिद्र कसं पाडणार, तर यासाठी या बॉटलचं जे झाकण असतं यामध्येच एक छोटासा टोकदार भाग दिलेला असतो, यामुळे या बॉटलला छिद्र पाडलं जातं. पण तुम्ही म्हणाल यावरतीच हे झाकण लावलेलं होतं, तेव्हा कसं यावरती छिद्र पडलं नाही, तर त्याचं कारण असं आहे की यामध्ये जी गोल रिंग होती ग्रीन कलरची ती मी काढलेली आहे आणि त्यानंतर आपण यावरती झाकण लावायचं आहे, तेव्हा यावरती खूप छान अशा प्रकारे छिद्र
पडतं आणि वेगळी अशी आपल्याला वस्तू वापरायची गरज पडत नाही। कितीही स्वच्छ केली तरी त्या वस्तू ज्या असतात त्या इकडे तिकडे पडल्यामुळे त्या खराब घाण असू शकतात, त्यामुळे नक्कीच इन्फेक्शनचा देखील धोका होऊ शकतो। तर ही ग्रीन सर्कल जे आहे, रिंग आहे, ती काढली आणि झाकण लावलं की यावरती आपोआप छिद्र पडतं। यानंतरची आपली टीप आहे, त्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये 1 चमचा किंवा अर्धा चमचा वॉशिंग पावडर टाकलेला आहे। तुमच्याकडे जर साबणाचे तुकडे असतील तर ते देखील तुम्ही इथे रियूज करू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं कम्फर्ट। तुमच्याकडे जर कम्फर्ट नसेल तर तुम्ही इथं थोडासा शॅम्पू जरी वापरलात तरी चालेल, पण कम्फर्ट कसं खूप छान त्यामधून सुगंध येतो, खूप छान वास येतो आणि हा वास खूप वेळ टिकून राहतो आणि बऱ्याच जणांकडे नक्कीच कम्फर्ट असेल तर थोडंसं नक्की यामध्ये टाका। आणि त्यानंतर अजून थोडंसं मी पाणी यामध्ये टाकलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त हे लिक्विड बनवून ठेवू शकता एखाद्या बॉटलमध्ये। आणि इथे मी एक कपडा घेऊन यामध्ये असा डिप करून घेतलेला आहे। कपड्यामधील पूर्ण पाणी आपण काढून घेणार आहोत आणि यानंतर हा कपडा आपल्याला वापरायचा आहे घरामध्ये। भरपूर ठिकाणी तुम्ही याला वापरू शकता, ज्यामुळे तुमचं अवघड किचकट काम सोपं होतं। खास करून आपलं किचन साफ असावं किंवा किचनमध्ये भरपूर वस्तू एकत्र ठेवल्या जातात, खाण्यापिण्याच्या म्हणा किंवा जसं कचरा किंवा इतर काही वस्तू, यामुळे जर घरामध्ये ऊन येत नसेल, हवा खेळती नसेल तर कुबट दमट वास यायला लागतो आणि हा वास घालवण्यासाठी आपण हा छान उपाय करू शकतो। किंवा जसं क्लिनिंगचं काम देखील यामुळे आपलं खूप सोपं होतं। दररोजचं आपलं जे काम आहे, किचन ओटा क्लीन करण्याचं, बरण्या साफ करण्याचं, गॅस शेगडी साफ करण्याचं, तर ते काम देखील खूप लवकर सहज होतं। त्यासोबतच घरामध्ये खूप छान एक सुगंध देखील पसरतो, म्हणजे डबल फायदा होईल। एक तर क्लिनिंग व्यवस्थित होते, त्यासोबतच छान सुगंधही घरामध्ये येतो। किचन ओटा, गॅसची शेगडी आपण दररोजच साफ करत असतो, तर त्यावेळेस हा उपाय करा, म्हणजे तुम्हाला वेगळं असं काही करायची गरज पडणार नाही। आणि ही आहे गॅसच्या शेगडीवरती कम्फर्टची कमाल। एकदा करून पहा, तुम्हाला खूप छान पॉझिटिव्ह फील होईल, त्यासोबतच फ्रेश असं वाटेल। आणि यासाठी आपण जे कपडा वापरलेला आहे तो फक्त ओला करून घ्यायचा आहे, जास्त त्यामध्ये पाणी ठेवायचं नाही। पाणी जास्त राहिलं की त्याचे डाग वाळल्यानंतर दिसायला लागतात, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा। यानंतरची आपली टीप आहे, यासाठी मी घेतलेली आहे प्लास्टिकची बॉटल, जी की सर्वांच्याच घरी अशीच पडलेली असते। तर या प्लास्टिकच्या बॉटलचा फक्त हा वरचा भाग थोडासा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। एवढा भागही आपल्याला लागणार नाही, अगदी थोडासा भाग आपण इथे कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि पाहू शकता काही असा आकार मी याला देत आहे, अगदी थोड्या वेगळ्या आकारात जरी तुम्ही याला कट केलं तरी चालेल। आणि मोजमाप असं काही घ्यायची गरज नाही, छोटं मोठं झालं तरी काहीच हरकत नाही। तर याला मी असं एवढं कट केलेलं आहे। यानंतर व्यवस्थित हे दिसणार नाही थोडंसं त्यावरती, म्हणून ग्रीन मॅटवरती तुम्ही पाहू शकता फक्त असा आकार मी कट केलेला आहे प्लास्टिकच्या बॉटलचा। आता आपल्याला यावरती 2 छिद्र पाडायचे आहेत, त्यासाठी मी एक टोकदार वस्तू गरम करून घेतलेली आहे आणि अगदी छोटे छोटे छिद्र आपण यावरती असे दोन्ही बाजूंनी पाडलेले आहेत। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एक रबर आणि या रबरला आपण असं मधोमध कट करून घेणार आहोत, एखादी दोरी जरी वापरली तरी चालेल। त्यानंतर इथे आपण हे रबर असं जे छिद्र पाडलेलं आहे त्यामध्ये टाकून एक गाठ मारणार आहोत। दोन्ही बाजूंनी आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे। तर इथे व्यवस्थित मी असं रबर दोन्ही बाजूंनी, एकच रबर आपल्याला कट करून असं दोन्ही बाजूंना लावून गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून आतमध्ये हे असं तयार होतं। यानंतर हे आपलं अगदी टूल तयार आहे, याला तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता। किचनमध्ये अगदी छोट्या जागेत बसेल आणि यामध्ये आपला काहीही खर्च होत नाही याला बनवण्यासाठी। तर पाहू शकता हे असं काहीसं तयार झालेलं आहे। यानंतर चला तर मग पाहूया, इथे जर तुम्हाला हे 4 बोटांवरती लावायचं असेल तर साईजमध्ये थोडंसं मोठं कट करा, कारण की प्रत्येकाची पद्धत किंवा हाताच्या साईजनुसार हे तुम्हाला कामी येईल। आणि आपण घरामध्ये एवढी कामं करतो, त्यातच भाज्या चिरण्याचं काम, कांदा कापण्याचं काम आपलं असतंच, तर घाई गडबडीत आपण पटापट हे काम करायला जातो आणि कधी कधी आपला चाकू जो आहे तो आपल्या बोटांना लागतो, कारण की अगदी समोरच आपल्या चाकू बोटांचा असतो। तर असं होऊ नये यासाठी आपण हे सेफ्टीसाठी हे टूल बनवलेलं आहे। कितीही घाई गडबडीत भाज्या चिरल्या तरीही अजिबात तुमच्या बोटांना चाकू लागणार नाही। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।